तीन ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत आपल्या, एक आहे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. त्या अवस्थांचा एक साक्षी म्हणून आपण त्याला तुरीय असं म्हणतो. मग कोणी त्याला आत्मा म्हणतात, अंतरात्मा म्हणतात. पण साधू संत विशेषतः गोंदवलेकर महाराज म्हणायचे की आमची तुर्यातीत शब्द नाही वापरला, अखंड पाचवी अवस्था. आणि पाचवी अवस्था त्यांची जी आहे ती व्यवहाराची अवस्था आहे. स्वरूपानंदांचं सुद्धा एक वचन आहे की जे ज्ञानेश्वरीचं अत्यंत सुलभीकरण आहे की चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कडाकाळी. आणि ज्यावेळेला आपण रामरक्षेत म्हणतो रामम बद्ध पद्मासनस्थम, वो पद्मासन वो ऐसा मयूरासन सिंहासन वैसा पद्मासन हो भी सकता है, लेकिन पद्मासन ये मन की अवस्था है. पद्मासन जो शरीर का करते हैं, शरीराचं जे करतात पद्मासन ते काही वेळच टिकतं, पण मनाचं पद्मासन कायम. आणि ज्यावेळेला राजीव असे शब्द आपण रामाच्या बाबतीत वापरतो, पद्म, कमल, राजीव, ही जी डिटॅचमेंट आहे ना, ते एका अर्थाने मनाचं पद्मासन आहे. त्या पद्मासनात आम्ही कायम असतो. आणि पद्म आसन म्हणजे इट इज साईन ऑफ ऑर सिम्बल ऑफ डिटॅचमेंट. म्हणजे आम्ही असूनही तिथे नसतो. रामाची दृष्टी कुठेही चिकटत नाही असं म्हणायचे. आणि म्हणून ज्यावेळेला विद्युत जिव्ह हा जो एक मास्क म्हणजे मुखवटे तयार करणारा लंकेतला असतो, तो ज्यावेळेला जिवंत असा मुखवटा रामाचा करून देतो आणि रावणाला तो घातल्यानंतर जसा जसा जवळ जातो सीतेच्या ठिकाणी त्याला आपली माता कैकसी दिसायला लागते. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की रामाची जी दृष्टी आहे मातृमंगल दृष्टी, म्हणजे सीता सोडून सगळ्या ज्या आहेत माता, भगिनी, कन्या, याच दृष्टीनं सगळ्या स्त्रियांकडे तो बघतो. त्यामुळे त्याचे डोळे कशाला चिकटत नाहीत म्हणजे दृष्टी, त्याचे कान कशाला चिकटत नाहीत म्हणजे श्रुती, त्याची जीभ कशाला चिकटत नाही म्हणजे रुची, सगळं त्याचं चरण कमल, हस्त कमल, नेत्र कमल. कृष्णाच्या बाबतीत हेच म्हणलेलं आहे की वदनम मधुरम अधरम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. म्हणजे सध्या सगळ्यांना मथुराधिपती व्हायचं असतं, मधुराधिपती फार जणांना व्हायचं नसतं. आपण मथुरापती जरूर होऊया, मथुरा अगदी सोन्याची द्वारकासुद्धा स्थापन करूया, पण लक्षात ठेवलं पाहिजे आतून आपण मधुराधिपती असलं पाहिजे. अखिलम मधुरम. जीवनच जर मधुर झालं तर बाकी कशाची गरज नाही आहे. ज्ञानेश्वरांची एक मला खूपच आवडता तो दृष्टांत की ज्याला बिलकुल पोहायला येत नाही आहे त्याला जर अमृताच्या तळ्यात डोहात टाकलात तर तो बुडून मरेल का? कारण नाकातोंडात अमृतच जाणार आहे. तसा ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे, निर्जर अमृत का, तर ते जे मरेल का तो कधी क्षुधेनं आणि तृषेनं, भुकेनं किंवा तहानेनं मरणारच नाही, कारण पोटात झराच अमृताचा आहे. तसं मधुराधिपते, तसं मधुराधिपतेचं तुम्हाला मधुरम मधुरम जर व्हायचं असेल, म्हणजे एका अर्थाने आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंद काय, मधुरम काय, अमृत काय, या अवस्था आहेत. आणि या अवस्थेत राहायचं असेल तर बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात आणि धराव्या लागतात, त्या आतल्या गोष्टी धराव्या लागतात. नाम हे त्याचं सगळ्यात सुंदर साधन आहे, सुंदर माध्यम आहे. हल्लीच्या बाबतीत सुंदर वाहिनी आहे. पूर्वी वाहन म्हणायचे, व्हेकल टू ब्लिस, टू पीस, टू ग्रेस, पण आता वाहिनी झालेलं आहे, चॅनल. तर ती वाहिनी, ओ गॉड मेक मी चॅनल ऑफ युअर पीस, ब्लिस अँड ग्रेस. तुझ्या शांतीचं, तुझ्या कृपेचं आणि तुझ्या आनंदाचं वाहन नाही, वाहिनी मला बनव. अशीच प्रार्थना करून थांबूया. महाराज महाराज महाराज.